सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधके श्रेणे त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गोपाल कृष्ण भगवान की नागेश्वर महाराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। श्री गणेशाय नमः। जानने परपुरुषाचे ज्ञान अनुभवी कौटळना तुझे मना ते तोसे पाषाण शिळा जाण जळतवे प्रथम नमन करुणी जननाथा शंकराची आहुता चरणावरी देवोनिया माता सारख्या दंडवता दुसरे गोपाल कृष्ण भगवान की जय। प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवन पुत्र हनुमान की जय। ब्रह्मनाथ महाराज की जय। हेलो बंद झाला हेलो ती एखाद्याच्या लाईन आली जास्त की चिरकते महाराज ते तिकडे हातच नाही लावत आम्ही लाईन होती कमी रे मी त्याच्यानं होतं तसं हां त्यानं पुन्हा त्याने हे केलं हात लावला तुम्ही आवाज केलेला काल दुधूच्या पोरानं हात लावला जास्त केला त्यानं जास्त केला आवाज जानने परपुरुषाचे ज्ञान अनुभवी कौटळना तुझ्या मना ते तोषी पाषाण शिळा जाण जळतवे प्रथम नमन करुणी गणनाथा उमा शंकराची सुता चरणावरती ठेवून या माता साष्टांगी हाता दंडवता दुसरे वंदू सारदा जिथे चतुर ज्ञानाची आत्मता वाक सिद्धी पाविजे सदा तिच्या चरण वेदा दंडवता आता नमो देव ब्रह्मांड जिथे निपुणे पावन प्रसन्न होण्या सुते गणाच्या माझे नमन दंडवता आईचे नमन करुनिया सकळा हरे कथा बोले गोपल्या बोला अज्ञान बोलल्या पुया बाळा चालवी सकळा नामामणी पुंडलिका वरदी विठ्ठल श्री ज्ञानदेव प्रभु रामचंद्र भगवान की पवन पुत्र हनुमान शांति परब्रह्मनाथ महाराज की जय। वासुदेव हरी। प्रथम नमन गौरी पुत्र गणेशाला नमस्कार करून आराध्य दैवत पांडुरंग परमात्म्याला नमस्कार करून सुरते मंडळीला नमस्कार करून माता सरस्वतीला नमस्कार करून
साधू संतांना सुरते मंडळाला नमस्कार करून कथेला सुरुवात. कथा भाग आपण रात्री ऐकले. दिवसा आज दुपारा रात्री दिवसा पण कथा भाग ऐकली. त्या कथेमध्ये नीतिमतानं कोण कसं वागावं, कोणासंग कोण कसं चालावं आपल्याला कथा सांगितली. तर आता त्या ठिकाणी मात्र त्या गौतम ऋषीने श्राप दिला. असा श्राप दिला की तू जर असा माझा विश्वासघात केला ना तर तू डबल होईल. किती जणांचे श्राप लागतात तर 3 लोक आहेत. कोणाचा? साधू संताचा, आई वडिलाचा आणि स्त्रीलिंग मालकाचा एक श्राप लागतो. अशा प्रकारचा श्राप दिला त्याचं वर्णन सांगायचं. बरोबर कामाचा सोळा न देतो शेवाशिळा गरुड कोणी न देखो डोळा धुते विटाळा मानते तुझा. हो, तुला अनेक प्रकारचा असा गर्व झालेला आहे तुझ्या शिवरूपाचा आणि तू अशा प्रकारे माझा विश्वासघात केला. माणसाचा विश्वासघात माणसाने जर केला ना आणि माणसाने श्राप दिला म्हणतात ते श्राप लागतोय. तर तू त्या ठिकाणी अरण्यवनामध्ये आणि तू शिळावून दगडून करशील असं त्या ठिकाणी सांगत. रोजचे फला फुला न येते निचायची नाही विश्रांती आश्रमी प्राणी न वसती पाप पाहते भोगीसी. हो, अनेक प्रकारचे जर झाडं असली तर झाडाखाली साधू संत येऊन बसले. त्याचा माणसा सुद्धा बसले म्हणजे त्याचा आशीर्वाद लागत. म्हणून तर दगडाला सराफ द्यायला मात्र त्या ठिकाणी मात्र गुन्हा परिस्थिती नाही. त्या ठिकाणी दगड सुद्धा एखादं झाड सुद्धा राहणार नाही. त्या ठिकाणी एखादा पशु सुद्धा येऊन बसू शकणार नाही. अशी कृषी होतील असं त्या ठिकाणी त्याचं वर्णन सांगत. रे बोलले आपण पती भ्रमे लागले दुष्यना स्वामीने कृपा करावी पुन्हा शाप मोचना वधावी. हो बाबा, त्या ठिकाणी विलेली आहे ते माहीत झाला. आता हा फार विद्वान आहे, फार ज्ञानी आहे आणि शास्त्राने सांगितलेलं की हा श्राप लागतो. म्हणून त्या ठिकाणी गेली आणि हात जोडून लागली, पाया फुलली. महाराज, माझ्याकडून जर एवढी हानी झाली असेल, माझ्याकडून कोणता गुन्हा झाला असेल तर माफ करा. अशी त्या ठिकाणी ती कोण आईला आणि बोलू लागली. कोणी ते दिन वचना कृपेने कळवले पूर्ण मना मने लागल्या श्रीरामाचे चरणा ते तुझा न उद्धरसी. गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय. मग मात्र त्या ठिकाणी किती जर माणूस जित मनाचा असेल, किती काही माणसाला जर राग आला असं म्हणतात तर त्या ठिकाणी मात्र इनवणी जर केली ना, तेवढा रागेट माणूस जर असं आणि त्या रागेट माणसाला जर आपण शेवण गेलो ना तर त्या माणसाला त्यावेळेस त्या मात्र ऋषीने सांगितलं पुढं तीर्थायोगामध्ये प्रभू रामचंद्र जन्माला येणारे आणि प्रभू रामचंद्र ज्या वेळेस आणि मात्र या वनामध्ये येतील आणि त्यावेळेस मात्र सीतेचा शोध करण्यासाठी आणि त्यावेळेस मात्र प्रभू रामचंद्राचा पाय तर मग तुझा उद्धार म्हणतात असं वर्णन सांगत. तुझा जेव्हा भेटते रामचरणा तवारी करावे राम स्मरणा राम नाम पडते प्रचय चित्त जाना असेना. हो, माणसाच्या जन्मामध्ये जर आलं ना तर माणसानं ढोराच्या जन्मामध्ये गेलं देवाचं नाम घेता येत नाही म्हणतात. माणसाला माणसाच्या जन्मात आल्यावर देवाचं नाम चिंतन करता येते. तोपर्यंत तू जोपर्यंत प्रभू रामचंद्र येत नाही, जोपर्यंत तो अवतार येत नाही ना, तोपर्यंत तू मात्र त्या ठिकाणी राम नामाचं स्मरण करत नाहीस असं त्या ठिकाणी त्या ऋषीने सांगितलं. राम नामाच्या आवडते पापाच्या पंक्ती शिळा रुपये तुझी रोपली मते तरी रामची तिना विसंबे. हो, तू श्राप तर दिला मी, माझा श्राप दिला तर तुला मात्र लागणारच आहे, त्याच्यात काही शंका नाही. परंतु जोपर्यंत मात्र तू रामनामाचा आणि चिंतन करत बसतील म्हणे तोपर्यंत मात्र ती निश्चित सांगतो तो अवतार झाली राहणार नाही असं त्या ठिकाणी गौतम ऋषीने सांगत. रोजे पाठ मोरा झाला अंता वाहिल्या झाली शिळा आश्रम पावला कळा प्राणी तत्काळ पळाली. हो, त्या ठिकाणी असं बोलणं झालं. बोलणं झाल्याबरोबर मात्र ऋषी त्या ठिकाणी हे मानतात. ऋषी थोडसा इकडे झाला की तात्काळ मात्र त्या बाईची शिळा
आणि बायकी शिळा होती मनुष्य झाली. कधी कधी मनुष्य झाली ती ज्या प्रभू रामचंद्राला पाय लागला. म्हणून पायामध्ये ती शक्ती आहे संताच्या पायामध्ये संत चरणी रज लागता सहज आणि वासने ते बीज जमून आहे. संताच्या पायात ती ताकद आहे. म्हणून कधीही सुद्धा माणसानं संताचं दर्शन घ्यावं. संताचं जर दर्शन झालं ना तर बाहेर गेला तिनं गेला अवघा झाला आनंद. अशा प्रकारे त्या अशा प्रकारे त्या ठिकाणी मात्र तिथे काय झालं दगड झाला शीळ झाली म्हणतात. तोरण सांगायचं काय जे जपाचे अतिबळ मुंगी माशी सांडे स्थळा पक्षी पळाले सकळ स्वपदाचे मेळ वेगे गेले. हो श्राप होता ना त्या ठिकाणी. तिथून कोणी त्या ठिकाणी मुंगी भेटणार नाही, पशु भेटणार नाही, माणूस भेटणार नाही, झाडाची तुला सावली तुझी पडणार नाही. कारण कसं आहे संताची सावली पडली झाडाची सावली पडली तुम्हाला सूत्रांनी घेतली. म्हणून त्या ठिकाणी त्या ऋषीने श्राप दिलता. तिथून झाड सुद्धा भेटणार नाही, त्या ठिकाणी पशुकी सुद्धा भेटणार नाही, मुंगी सुद्धा भेटणार नाही, सगळे पळून गेले. त्याचं वर्णन सांगायचं. शाप देवाने कोपदृष्टे गौतम सांडिले पर्णकुटे सवेचे अनुताप झाले पोटी म्हणे क्रोध उठावटे जिंकले मजा. हो त्या ठिकाणी श्राप दिला म्हणतात. आणि श्राप देऊन जी आपली पर्णकुटी होती देहे त्यागता कीर्ती मागे उडाली. जोपर्यंत आपण आपलं घर सोडत नाही तोपर्यंत बाहेरचं भाव काय समजत नसते. विचारायला बाहेर तेव्हा समजते का म्हणा. आणि जेव्हा आपण घर सोडलं ना तेव्हा समजते लोक काय करतात आणि आपण काय करतो. आपण जर दोन माणसाचे वाटलं आपल्याला अनेक प्रकारचं गर्व होतं वाटतं माझ्यासारखं कोणीच नाही मात्र गावात उलट केलं. पण जेव्हा तिकडे पाहिलं ना तेव्हा मग माणसाचे डोळे बाहेर होतात. आपल्या त्यावेळेस जर पर्णकुटी सोडली पर्णकुटी शिकून गेला त्याचं वर्णन सांगायला पश्चाताप झाला. आता काय करावं. इंद्राते प्रते सुख भोगी भोगिता एकांते तेव्हा कामाचा नोब्जे शांती तुझ्या काम शक्ते नाडले कुरुदे. हो अशा प्रकारे मात्र त्याला त्या ठिकाणी तो इंद्र आणि ते दोघं एकांती पाहून त्याला काय म्हणतात त्याला त्या ठिकाणी राग आला आणि राग येऊन त्या क्रोधाने त्याने शाप दिला म्हणतात. त्याचं वर्णन सांगायचं. प्रति समोगे कांतवासे निंद्रास्ता हेले पासे आणून देंगे त्या दोन्ही त्यासी मी का तपासे नवचे. हो अनेक प्रकारचे त्या ठिकाणी मात्र त्यानं श्राप दिलेला आहे. श्राप देऊन त्याचं वर्णन सांगायचं. सर्वात रामात्मा भोगतान एक आईचा दानचा उपयोग देखा त्या माझा इंद्र भोगाचे दुखा ज्ञानाने विवेका गळाली क्रोधी. हो अशा प्रकारे मला अनेक प्रकारचं ज्ञान आहे म्हणजे. आणि ज्ञान असून पण मी मात्र त्या ठिकाणी क्रोधानं लोकलो होतो म्हणतात. माणसाला भांडणे लागल्यावर एवढे कल्पनी काय असं करते का तुम्हा भाऊ आहे तुम्हा बाप आहे का तुम्ही माय आहे असं कोणी म्हणतंय का. कोणी नाही म्हणत. माणसाला क्रोध येतोय म्हणतात. तसं त्याला क्रोध आला आणि त्या क्रोधाने त्याला श्राप दिला म्हणतात. त्या श्रापामुळं दगड व्हावं लागलं. त्याचं वर्णन सांगतात. माझे ते माझे घराने क्रोधाचे निज मंदिर हे ते टकले थोरा थोरा मध्ये साचार डाळले कोरदे. कसं झालं काय आपण आपल्या घरात लेकरा बाळाईचं ठिकाणी आपली नाही का हे सोडा द्या. आपण आपल्या घरादारातच नाही का बरोबर आहे. आपल्यावर ठिकाणी आपलं महल घर आहे. लेकरं मोकळेच येतं हे वावर मोकळंच आहे. मी काय कोणाला समज आपण असं झालो काय तसं मात्र त्या घरामध्ये दारामध्ये सगळ्यामध्ये तत्पर झाला आणि त्या वैराग्यामध्ये त्या रागामध्ये फुटून गेला. त्याचं वर्णन सांगायचं. माझे स्त्री आजो अभिमाना रे सकाळ दुःखाचे भांजना हे जे क्रोधाचे जन्मस्थाना हे नेहमी संपूर्ण नाडी हो इतका ज्ञानी असणारा जर एवढे ज्ञानानं जर तसं होतं तर तुमच्या आमच्या सारखीच्या माटल्याची काही बाबत आहे का. इतका तो ज्ञानी असणारा ते घर माझं जे म्हणला की बायको माझीच आहे आणि याच्यामध्ये नाळा म्हणतात आणि याच्यामध्ये नाव त्या क्रोधामध्ये अनेक प्रकारचा श्राप दिला. जर त्या जेवढ्या जपी लोकायला जर मात्र संसार दुःख जर मात्र केलं जर त्या दोघींनी सोडलं नाही तर तुमच्या आमच्यासाठी सोडणार आहे का. म्हणून या संसारामध्ये जगी असा दुःखी आहे
आणि मनातच विचार सोडून पाहिजे. या संसारामध्ये सर्व दुःखाची सुखाची विश्रांती नाहीच कुठे असं त्याचं वर्णन करायचं. गौतम पावन त्रिजगती नाहीशे पुराणे प्रसिद्ध म्हणते मे त्रिलोभ्यानुक्ती विवेक संपत्ती नाडलो क्रोधे. हो, एवढा गौतमासारखा इतका ज्ञानी असणारा, इतका जपी तपी असणारा, जर त्या क्रोधानं त्याला जर राग येतो तुमच्या आमच्यासारखं काऊन नाही राग येणार? त्याच्यासारखं जर वाटोळ केलं त्या रागानं तुमच्या आमच्यासारखं होईल काय? अरे रागानं माणसाला कोणाचं बरं झालं असं आपल्याला तुकोबा राहा सांगायला गेले. नाद बाबा आपल्याला सांगायचे, हात जोडून सांगायचे, पाया पडून सांगायचे. रोगानं कोणाचंच बरं झालं नाही त्याचं वर्णन. म्या गौतम्यामध्ये निहाळे काळे न नित्य पिकोनिया साळी गृहसे वाचविले दुष्काळे मी तत्काळे नाडलो क्रोधे. हो, मी अनेक प्रकारचं मोठमोठ्या ऋषी लोकायला मोठमोठ्या मी ज्ञानानं आणि मात्र लोकांच्या जागेवर आलेले अनेक प्रकारचे ज्ञान सांगितलेले. पण मात्र या क्रोधानं मला नाळ्या म्हणजे क्रोध प्रत्येकाला किंवा आम्हाला सर्वाला क्रोध आहे ना, या क्रोधानं प्रत्येकाला पाहणं आलेला आहे. जोपर्यंत आपल्याला क्रोध आवडत नाही तोपर्यंत आपल्याला संताकडे जाण्याचा मार्ग सुचत नाही. सांगत मग स्त्री कामापासे न क्रोध सर्वदा मुसमुससे त्याने नाडले माझं गौतमासे मी या कोणापाशी सांगावे. हो, अनेक प्रकारचा हा आहे मात्र त्यानं मला नाळलेला आहे. माझ्याकडे अनेक प्रकारचं काम क्रोध मद मत्सर्य माझ्याकडे आहे आणि यानं मला नाळलेलं आहे. आता मीच ज्ञानी आहे पण आता मी कोणाला सांगू असा त्या ठिकाणी स्वतःच्या मनात पश्चाताप झाला. त्याचं वर्णन सांगायचे. मातेवरे गाली प्रधान बालकाचा हे करण हेळण श्री वैर्यांनी शिवी देता जाण तात्काळ मरण शस्त्र कशापी. हो, अनेक प्रकारचा आणि मात्र त्या ठिकाणी सांगायला गेले आहे. जशा प्रकारे माणूस येईल माणसानं समजा लोकांना शिव देईल आणि कोण येते त्या तोंडामध्ये अरे माझा तुम्ही झालो शत्रू. आपण आपले शत्रू झालो, लोकांचे नाही झालो शत्रू. लोक आपले शत्रू नाही. तुकाराम महाराज म्हणतात माझा मीच झालो शत्रू. कसं या दारा कसं या मित्रू कसं या घातला पसारून आवड जगत गुरु तुका म्हणे. आपण आपले शत्रू झालो, लोक आपले शत्रू नाही असं त्याचं वर्णन सांगायचं. क्रोधाचे निज ज्ञाते त्या दोघाची केली उपहती माझ्या नाडीले ज्ञान विरक्ते क्रोध परमार्थी घातका. किती ज्ञानी आहे, इतका ज्ञानी असून त्याला त्या क्रोधानं नारडं म्हणतात. क्रोध फार मात्र या क्रोधानं मोठमोठ्याचं मात्र भलं नाही केलं. तुम्ही सांगा, स्त्रीपासून हे सगळं वाटोळ झालं. रामायण कशापासून घडलं? स्त्रीपासूनच घडलं. आणि महाभारत कशापासून घडला? स्त्रीपासूनच घडला. असं अनेक प्रकारचं वर्णन सांगायचं. क्रोधे केवळ मामांगन जीवे मारिले वैराग्य सकळ योग वय भंग क्रोध सर्वांग अति पवित्र. क्रोधानं अनेक प्रकार लोकांची जी धनाच्या धन गेली, इष्टीच्या इष्टिती गेला. अनेक लोक या क्रोधानं मात्र जीवाचे घात केला. असा हा क्रोध, हे क्रोध फक्त कोणावरला संतान आवडला, बाकी लोकांना आवडता आला नाही असं त्याचं वर्णन सांगायचं. मातंगी विटाळे जळे निवर्ते न क्रोधाची चिंता माझी वस्ती त्याचे क्षाळणी नाचले युक्ते क्रोध सर्वार्थी घातक. सर्वांना जो असणारा मात्र क्रोध आहे ना, तर सर्वांना घातक आहे. कोणी असो, हा क्रोध आहे मात्र हा घातक आहे सर्वांना. याच्यापासून आपण सावध राहायला पाहिजे. आपल्याकडे जर कोणी मारीन करत आलं ना तर त्याला म्हणा बाबा तू मोठा आहे, तुला बापही मोठा आहे, तुझी माय मोठी आहे, तू मोठा आहे बाबा. जाय तिथं रामकृष्ण म्हणून आपल्याला तेव्हा असं या क्रोधात सगळ्याला लागलं त्याचं वर्णन सांगायचं. काते कांतान कैचे पुत्र नायचे म्या वाचिले शास्त्र देवत गेले पुराण पात्र क्रोध अपवित्र मज केले. अनेक प्रकारचे शास्त्र वाचले म्हणजे एवढे शास्त्र वाचले, एवढा ज्ञानी मी तपस्वी झालो म्हणजे, परंतु मात्र या क्रोधानं मला झपाटलं आणि क्रोधानं झपाटल्यामुळं मी जे वाचले नाही उघड्या घागरीवर किती काही पाणी टाकलं आणि मा क्रोधाने अविश्वास त्याची बोध करायचा आणि व्यर्थ आपली वाचायची. तो महाराज किती तो जर गाडगे केले
आणि त्या ठिकाणी जर त्या आव्यावधी गेला आणि काळी मालिके सगळं त्याचा खंडरा तसं किती काही म्हणले मी वाचलं किती ज्ञान माझ्याकडं होतं म्हणले या क्रोधान मात्र मोकळं सगळं गमावलं. कामाची जेवस होते ते काहीतरी भोग भोगते जे आतुरले क्रोधाती ते वर्त नागवते भोग मोक्षा. हो अनेक प्रकारे मात्र माणसाला अनेक प्रकारे जो मात्र जो काम नावाचा जो आहे तो अनेक प्रकारचा मात्र त्या ठिकाणी मात्र अनेक प्रकारचा मात्र भोगू शकत नाही त्याचं वर्णन सांगायचं. क्रोधायचा वैरे न बैसला असता जीवेवरी जयाची माने थोरे चराचर्याची मूर्ख. हो हे असा क्रोध आहे क्रोध माणसाचा वैरी आहे. अशा प्रकारे क्रोध माणसाचा वैरी आहे माणसाच्या जीभवर बसला. पहा किती माणसाचं खराब आहे. याच तोंडानं माणसाला लानिमाय म्हणता येते आणि यात काय काय करायला लागली म्हणजे या तोंडाला घेत आपल्या जीभ मने दंतकू नागबाबा सांगतात जीभ मने दंतकू तुम बत्तीस जी मैं आखिरी एक बात तेरी जाएगी तेरी बत्तीस जी निकली जाएगी. या जीभीवर सगळी गोळी तिथं आपण खाल्लं फक्त इथंच गोळी तू खाली गेलं की सगळ्याला माणूस आईच इथं राहते. म्हणून बाबा या क्रोधानं सगळ्या माणसाला नाळलेला आहे. या क्रोधापासून सर्व सावध राहा असे आपल्याला नाथबाबांनी सांगायले. अपकार्यावरी कोप करते परे कोणी कोपावरी न कोप न करते. क्रोध वटपणा निश्चिते सौ पुरुषार्थी नागवे. हो क्रोध कसा आहे म्हणला प्रत्येक माणसाला मात्र या क्रोधाने काय केलेले प्रत्येकाला तुम्हा मला सर्वांना झपाटलेला आहे. या क्रोधावर विश्वास करू नका. या क्रोधापासून सर्वजण सावध राहा असं त्याचं वर्णन करायचे. त्या क्रोधाचे होय शांते तैशाचार्येन तपस्ती ऐश निश्चय करून चित्ते ऋषित पार्थे निघाला. गोपाल कृष्ण भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. क्षणोक्षणी हाची करावा विचार अंतरावया पार बहु सुंदर. महाराज म्हणतात आपल्याला जर मात्र या क्रोधावर जर विचार करायचा तर बारीक विचार करा असा त्यानं स्वतःच्या मनात विचार केला तो आणि तो मात्र त्या ठिकाणी तपचर्या करायला निघाला. त्याच्यावर आपल्याला जे मिळवायचा म्हणले मग जे कसा मिळवता येईल तर मग तपचर्या करायला निघाला त्याचं वर्णन सांगायचं. सिद्धाचारणा लोकावरे मेरुगिरीच्या पाठारी हिमाचळाच्या शिखरे तपाते आदरे गौतमी. हो एकांतवास अशा प्रकारचा आहे. माणसाला जर अनुष्ठान जर करायचं असेल माणसाला जर जप तप करायचं असेल माणसाला जर माणसा जीवाचा उद्धार करता असेल कुठं पाहिजे एकांतवास पाहिजे. एकांतवासामध्ये मात्र माणसाचं अनेक प्रकारचं जप तप अनुष्ठान होत आहे. त्या ठिकाणी हिमालय पर्वतावर गेला असं त्याचं वर्णन सांगायचं. गौतम बसने निर्विकार हे रागात निष्ठेता धरी काम क्रोधाचा अनुरे त्या तपाची थोरे थोरवी. हो आणि मात्र त्या ठिकाणी मात्र तो गेलेला आहे. त्या ठिकाणी जप तप अनुष्ठान म्हणजे माझी कोणतीच चिंता राहत नाही. जीवाला कोणत्याच प्रकारचं त्या ठिकाणी कुणीकडे मन जात नाही असं त्याचं वर्णन सांगायचं. ब्रह्माचा जापाते दारुणा इंद्राचे जळले उषण भांग्य बिंबले संपूर्ण तेही लक्षण अवधारा. हो आता इंद्राला कसा शाप दिलाय म्हणतात तुम्ही ऐका आता त्याचं वर्णन सांगायचं. परदारा निरक्षण बघा पिता झाले नाही ना. हो परदारा मुख्य चुंबना भंकांतीत वदना तेने झाले. हो परदारागमन केल्यावर काय होते म्हणतात इंद्रापणी भर चंद्र झाला काळा आणि नारद तुझी काळा कोरेला. माणसानं जर असं जर करणारीची गमन जर केलं तर त्याची दशा अशी होती त्याचं वर्णन सांगायचं. परदारा लिंगना नारदे भंगे पडले जाना मोह भंग किता झाले जाना अंगुल्य संपूर्ण भंगांकित. डॉक्टर नव्हतो असं झालं त्याचं सगळं अंग शिरून गेलं म्हणतात. त्या ठिकाणी सगळे धडक पडली असं त्या ठिकाणी अनेक प्रकारचं मात्र त्या वर्णन सांगायचं. लय मोठं वर्णन सांगायचं झोपी जातील
ठळक गोष्टी झाल्या. चला. फळदारा धरण पाना जीवा भंकांकित झाले जाना मुक्तिया कुणविली पुन्हा त्या भुकटुना संपूर्ण भंगीले. हो अशा प्रकारचं त्याचं मात्र त्या ठिकाणी जीवन भंगलं म्हणतात. परदाराशी माणसानं परघराशी जर माणसानं जरी केलं तर माणसाची अशी दशा होती. हे शास्त्रांत त्याचं कथन केलेलं आणि खोटं नाही. हे शास्त्रांचं कथन केलेलं आहे. हे सगळं मात्र खरे त्याचं वर्णन सांगायचं. परदारा प्रतिगमनान भंगांकित झाले चरण खाल्ले तव हे जाणार भंगे संपूर्ण बिंबवली. हो अनेक प्रकारचं सगळं शरीर मात्र त्या ठिकाणी सगळं मात्र चिंबील झाल्याने सगळं रक्तात भोपाळ झाल्याने अनेक प्रकारची पद्धत होती त्याचं वर्णन सांगायचं. परदारेचे काम गोष्टी भंगांकित झाला दोन्ही होती भंगे पडले लाटे भंगी पाठी पुरविले. हो अनेक प्रकारचं श्राप मात्र पोटावर होतो म्हणतात. एकमेकांच्या कैवारी उगली बहुताची पोळे. जसं एका हातानं टाळी वाजती का नाही, दोन हातानं टाळी वाजती. तर दोघायचं बी त्या ठिकाणी काय झालं की तसं दगड उभं पडावं लागलं आणि याने असं श्राप झालं. दोघायचं बी त्या ठिकाणचं वर्णन सांगायचं. इंद्र पावला उपपते सर्वांगी भंगे स्तवती निज कर्माचे मनोगते ख्याते अधोगते विकल्प. हो आणि मात्र त्या चंद्राला काय झालेले आपण पाहतो ज्यावेळेस पौर्णिमेला पूर्ण चंद्र असतो त्यावेळेला दिसते ते त्यावेळेस त्याला ते मात्र जी कातड पृथ्वीपणास आणलेले म्हणतात ते सुद्धा अशा प्रकारे त्याच्यावर ते भंग पडलेले त्यांचे कलम त्याला गेला आहे असं त्याचं वर्णन सांगतात. त्या ठिकाणी मात्र असं जे माणसाकडे जी विनाशकाळी बुद्धी असते तर त्या विपरीत बुद्धी असं घडते त्याचं वर्णन सांगायचं. इंद्र सर्वांगे भंकांकित पक्ष्या माझे राहिला गुप्त पाहता देवऋषी समजत ते अभिव्यक्त लक्षणा. हो आता सगळे अंगाने काय झाले म्हणतात भंग पडली सगळं चालता येईल काय करावं लोक जावं तर आपले लोक असतील. इंद्र होता ना जो साधा माणूस होता का जो मग मला आता काय करावं मग तू त्या गुप्ती पण राहायला म्हणतात त्या ठिकाणी अनेक प्रकारची जी पाहू लागली त्याचं वर्णन सांगतात. इंद्रे चांडले अमर मंडळ वेग झाले उच्च ठळा कर्तव्य झाले मंद फळा स्वधर्म सकळ गुंटली. हो आता राजाच होता त्या राजाचं जर त्याचं तर तो जर एका ठिकाणी बसला तर सगळे त्या ठिकाणी मात्र सगळे कामधंदे बंद पडले. अहो एखादा मोठा राजा आहे समजा आणि त्या राजालाच जर समजा त्या राजाकडे जर बेकार पण आलं बाकी लोक काय करेल पुढं मजुर भेटतील पुढं कामं भेटतील असं त्याचं वर्णन सांगायचं. या लागे साक्षेप इंद्राचे न शोधिते झाले देवऋषी बृहस्पती सांगेत यापासे गौतमाशी उशाप मागते. हो लपून बसला लोकांना काय दाखवू काळं तोंड झालेलं श्राप दिलेला पता होणार नाही. मग काळं तोंड कसं दाखवू लोकांना मोठा माणूस आहे मोठ्या माणसानं जर काळं तोंड जर केलं आणि लोकांना जर दाखवलं तर लोक काय म्हणतील आपल्याला. म्हणून लोकांच्या लाजत आज लपून बसला. लपून बसल्यावर सगळे पाहू लागले म्हणतात. त्या ठिकाणी बृहस्पती विचारलं कुणाची मग बृहस्पतीने सांगितलं त्याला गौतम ऋषीने श्राप दिलेला आहे. म्हणजे मग सगळेच्या सगळे हे महिला मंडळ सगळी दिंडी घेतली सगळेच्या सगळी तिकडे गेली त्याचं वर्णन सांगितलं. मग मिळाले देवरचे राव गेले गौतमापाशी उद्धरण करावे इंद्राचे समस्त त्याशी प्रार्थिले. हो सगळे लोक इंद्र चंद्र सगळे ब्रह्मांडातले लोक आहेत मेघराजा पृथ्वी सगळीच्या सगळी आली त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी येऊन गौतम ऋषीला मात्र प्रार्थना करू लागली विनंती करू लागले गौतम ऋषीला. आता काय म्हणतात आपण ऐकू. गौतम अनुतापे जाणा केले क्रोधाचे निर्दळन देव पार्थताची जाणा कृपेने संपूर्ण कळविला. हो त्या ठिकाणी मात्र सगळे आले सगळ्यांनी त्या ठिकाणी काय केलं कलवारू कृपाळू भक्ता लागी मोई आणि गजेंद्राचा धावा तो हा केला सर्वच्या सर्व आले आणि त्या ठिकाणी विनंती करू लागली. विनंती केल्यावर गौतम ऋषीने जो काय वृत्तांत घडला तो सगळा सांगितला. तो वेगळी ऐकला माझ्या हातात दिली राहिला. चला इंद्रा पावला उपाधे त्याची पुरविल्या परसमती अतिशय करीन वाढते न स्वयं वरदोते वट्ट झाला. हो त्या ठिकाणी मात्र जे जे घडलं ते मात्र त्या ठिकाणी
सांगू लागली त्याचं वर्णन तुम्ही ऐका. इंद्र होता मयूर वेशे उषा होताचे डोळसे सर्वांगे उभारून पिसे हाती उल्हासे नाचत. हो त्या ठिकाणी मात्र म्हणून विषय होता म्हणतात त्या ठिकाणी. हो म्हणून म्हणजे मोर अशा प्रकारे त्या ठिकाणी मात्र आनंद त्या ठिकाणी नाचत होता म्हणतात. वर्णन सांगायचं. इंद्र होता भंगांकेत पूर्ण ते भोगे होतील लोचना तयापासून सहस्त्र नैन इंद्राभिधान पावेला. हो अशा प्रकारच्या ठिकाणी मात्र जी भद्र पडलेली आहे हे भद्र मात्र अशा प्रकारे मात्र त्याची त्या ठिकाणी डोळ्याची असून केलं त्यापासून मात्र सावधान होते. वर्णन सांगितलं. इंद्र म्हणे जय जयाजी गौतमा पुरुषा माझे उत्तमोत्तमा न कळे तुझ्या महिमा आगाध महिमा पै तुझा. हो आणि मग मात्र तू शरण आला म्हणतो बाबा तुझ्याकडे आधार ज्ञान अशा प्रकारचे म्हणून तू मात्र शरण आला त्याचं वर्णन सांगितलं. तो शापन आहे दिदला माझा कर्म बघ म्या भोगला जो दुराचारी तो संता केला हे म्हणत दिला पाय तुझीचे. हो माणसाला ते स्वतःचा आपण जर काही गेलं पण कधी कधी कडू येईल अंत काळी आणि प्राणाच्या वेळी आणि राहती निराळी रांगा पोळी कळतंय माणसा पण कधी कळतंय सर्व गोष्टी हाताच्या निघून गेल्यावर कळते नाही का. पहिल्याने ज्यावेळेस नाहीतर नाचताना त्याला पूर्ण चला नाही जेवायला जाऊ आपण चला पैठणला जाऊ चला आळंदीत जाऊ चला पंढरपूर. आमचं काय आता काय आहे देऊन घेऊन फोन करायला लागले आमचं माणसं फोन करत आणि मग जावा घेतले तेव्हा जायला पाहिजे. त्यावेळेस करू येतो त्याला की आता आपलं काय खरं नाही की बायको आपली नाही पोरं आपले नाही घर आपलं नाही दार आपलं नाही पण मग कळून काय फायदा आहे का. असं त्याला कळालं म्हणतात. त्याचं वर्णन सांगायला सगळं केलं आणि सगळं कळाल्यावर मग नंतर कळालं काही फायदा आहे का असं झालं त्याचं वर्णन. ऐसे इंद्र केलेस ते देव गौतम स्तवती आलवे का तुझी ख्याते अपराधी निश्चित उद्धरिला. हो त्या ठिकाणी सगळ्या देवानं मात्र त्या ठिकाणी त्याची विनंती केली म्हणजे अरे बाबा अनेक प्रकारचे जे अपराध आहे तो अपराध जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत काही कोण माहीत होईल का. जोपर्यंत समजा मी चोरी केली मी तुम्हाला सांगतच नाही मग नाही मोत्र महाराज चांगला मत होता हो महाराज. काही लोक आपल्या गावात जे म्हणतात पण जेव्हा तुम्हाला कळालं की मोत्र महाराज चोरी केली तेव्हा तुम्हाला महाराज असून चोरी केली ना रे असं त्याला कळालं म्हणतात. सगळे देव लोक म्हणू लागले अरे बाबा तो आता अनेक प्रकारचा आणि मात्र ज्यांना उद्धार केला म्हणजे असे देव त्या गोपन उचीला आणि अनेक प्रकारचं वर्णन करावं लागले. इंद्रपणाचे ते गुण मयूर भाषे पूर्ण ते त्याशी नव्हते उषण मयुराशी त्रिरमणाशी ना. हो अशा प्रकारच्या मयूर म्हणजे मोर झालेला आहे. अनेक प्रकारचे त्याचं वर्णन सांगायचे. मयूर आनंद नृत्य करे मिरवेस्तिवे नेत्रद्वारे लोचनीने मयुरी तिने उदरे गर्भतीशी. हो आता त्या मोराला अशा प्रकारचा श्राप दिला त्याला उशाप दिला म्हणतात. त्याला म्हणतात तू ज्यावेळेस आणि मात्र नासील त्यावेळेस त्या तुला जे थेंब पडल्याला गिळल आणि त्यावेळेस मात्र त्या तुझ्या पतीला गर्भ राहील असं त्या ठिकाणी असा त्या उशाप दिला म्हणतात. असं त्याचं वर्णन सांगायचं. पूर्ण महत्व आले इंद्रियाशी बरे टावन आहे पुरुषात तत्वाचे तेव्हा गजाचे वृषमध्ये उनित्याशी पुरुष तत्वाचे पूर्ण केले. हो अशा प्रकारे जे जे काय अशा प्रकारचं घडलं ते सगळ्या प्रकारचं ते मात्र त्या चिंतन त्याचं वर्णन केलं ते सांगू लागलं. गज देईना तेने तो झाला यक्षिणा त्याचे तिथले इंद्रवृषणा तिने मस्तकी संपूर्ण वंदिले. हो अशा प्रकारच्या ठिकाणी हाती गेलं म्हणतात आणि अनेक प्रकारच्या त्या ठिकाणी वर दिला आणि त्या ठिकाणी मात्र त्याचा विचार केला त्याचं वर्णन सांगायचं. या लागे गजाचे दे अध्यापलिंग वृषभ नाही ते भासते मस्तकाचे ठायेन कुंभम पाये या लागे. हो अशा प्रकारे त्याचे वर दिला म्हणतात आणि मग त्याचे वर दिल्यावर त्या ठिकाणी सगळ्या लोकांनी त्याचं वर्णन केलं त्याचं वर्णन.
रते काळ्या पणा रेगा पाशे ते उचना एरवी ते मस्तकी जाना कुंभे पूर्ण या परिभाषी हो असं तू वडून सांगायला गदाची वृषभ स्थिती इंद्राशी झाले ऐश्वर्य प्राप्ते या लागे त्याचे रवत देवती समजते ठेवले नाव हो अशा प्रकारचे ऐरावत नाव ठेवलं म्हणतात सगळ्या देवानी असं त्याचं वर्णन करायला गेली सर्वच ऐरावत म्हणजे कोण चला इंद्रापाशी गदाचे वृषभान तेने त्याचे बळा संपूर्ण गदापासे इंद्र वृषणान शक्र समान बळ त्याची हो याचा अशा प्रकारचं बळ आहे म्हणतात अनेक प्रकारचं 12 हत्तीचं बळ म्हणतात अशा प्रकारचं बळ आहे म्हणतात 12 आल्याचं बळ 12 हत्ती 12 आल्याचं बळ असं त्याचं वर्णन सांगा गदा सबळा शक्र समान शक्रे वाढविले गज हिमान गजेंद्र दळे शोभय मान हिरवी ते दान रुडमंड हो असा आणि मात्र त्या ठिकाणी त्या गजासारखा हाती घालता शोभू लागला त्याचं वर्णन सांगतात गजेंद्राशी राज्य प्राप्ते निया लागे गजेंद्र लक्ष्मी म्हणते समस्त प्रजा नमस्कार ते पूर्ण ते लक्ष्मीची हो अशा प्रकारे मात्र सगळे त्या ठिकाणी त्याचं नमस्कार करतात म्हणतात त्याचं वर्णन करतात त्याचं वर्णन सांगायचं ये वर्षी वाक्य कृपा स्तुती नेंद्र पावला उभोहते त्याशी वाहून ऐरवती स्वर्ग प्रते जय जयकारे हो अशा प्रकारे मात्र स्वर्गामध्ये म्हणतात आणि त्याच्या नावाचा अनेक प्रकारचा वर्णन सांगायचं इंद्र नरसिने सांगितले संपूर्ण आईलेचे पाषाणपण करी उद्धारण श्रीरामा हो आता मात्र हे सगळं मात्र हे जे आहे ते सगळं मात्र त्या ठिकाणी सांगितलं आणि मात्र आता आईलेचा उद्धार होईल म्हणतात तुम्ही ऐकतात आता 19 दूरचे वचन वेगे उठले रघुनंदना करावया आईलेचे उद्धारण मी आपण परमेशला हो त्या ठिकाणी वचीच्या विषयी सांगितलं आता इथपर्यंत कथा आली म्हणतात आता इथपर्यंत कथा लागली आता म्हणजे प्रभू रामचंद्र उठा आणि मात्र आईल्याचा आणि उद्धार करा अशी त्या ठिकाणी ऋषी बोलले ते धरणे ऋषी आशे नातर मी पायाशी ते दर्शना सकळ ऋषेसे पाठाच पाशी दिशेना हो इथपर्यंत कथा आली आपली प्रभू रामचंद्रानं ऋषीला विचारलं होतं की बाबा ही जी अष्टनाग पूर्ण कुटी कोणाची आहे या ठिकाणी कोणीच नाही तिच्या कोणीच दिसत नाही तिथं काही पशु नाही काही प्राणी नाही किडा नाही मुगी नाही इथपर्यंत आपली कथा आली आता तिथपर्यंत कथा ही सुरू केली आता अलीकडे आता म्हणतात त्या ठिकाणी ऋषीला हातात धरलं आणि विचारायला लागला जेव्हा आता या ठिकाणी कोण आहे कुठं आहे काय आहे असं विचारायला काय विचारतो आश्रमी करता परिभ्रमणा नाव सट लागले रामचरण झाले आईले उद्धारणा साष्टांग नमन त्या केली प्रभू रामचंद्र भगवान की जय सहज बोलणे हाची उपदेश आणि करुणी साया सचिवती त्या आणि मात्र आश्रमामध्ये चालत असताना सहज चालता चालता म्हणतात म्हणून संतांचे चरण फार हृदय बरं चालता चालता संतांचे पाय आपल्या नगरी जर लागले ना आपल्या नगरीचा उद्धार होतो संत जर आपल्या गावामध्ये आले ना आपल्या गावाचा उद्धार होतोय आणि संत जर आपल्या घरामध्ये आले आपल्या घराचा उद्धार होतोय असं शास्त्र सांगायला बरं पहा तुम्ही ऐकायले हे नागबाबा तुम्ही आम्हाला सांगायला गेले असे ते प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी तिला सहज चालताना पाय लागला पाय लागल्याबरोबर काय झालं शिळा होती मनुष्य झाली वर कीर्ती वाखाणेली तुम्ही माझा महाराज तुम्ही सांगायला पुरावा काय त्या पुरावा ही तुकाराम महाराज सांगितले मस्त की धरले श्रीरामचरण आनंद्यातून चालले पूर्ण झाले श्रीरामचरण प्रशाळना प्रेमे संपूर्ण इलेशी हो त्या दगडामधून ती पायी निघली की मग काय झालं प्रभू रामचंद्राचे पाय धरले आणि पाय धरल्याबरोबर डोळ्यामधून आसरूचे आसरू वापरू लागले म्हणतात दोन्ही धारा वापरू लागल्या असं त्याचं वर्णन सांगायचं म्हणे जय जय रामचंद्रा शिळा तारले पदमुद्रा तुझा चरण तारका जगदुद्धारा
भवसागरा लागला. हो त्या ठिकाणी मात्र प्रभू रामचंद्राचं नाम चिंतन करायला लागले. प्रभू रामचंद्राचं गुण गायला गेले. प्रभू रामचंद्रा अरे तुझा पाय लागल्या बरोबर माझा उद्धार झाला. अशी मात्र ती कोण आईल्या आणि प्रभू रामचंद्राच्या नावाचं वर्णन करू लागली. तुझ्या लागताचे चिरचरणा शिळा उधारले नवल कोणा. कर्मा कर्माचे बोलवना प्रपंच ते पूर्ण परमार्थ होई. हो अरे तुला पाय लागल्यावर दिसता त्या दगडाचं जर माणूस जर येतं नवल काय अनेक प्रकारचं नवल आहे. आजगे बाई मी नवल देखले नाथ बाबा सांगतात. आणि वळसईचं पाणी आल्याने गेले. नाथाच्या घरची उलटी फुलन पाण्याला मोठी लागली का सांगा. इतकं त्या नाथाचं नवल आहे. अनेक प्रकारचे नवल आहे. अरे बाबा नुसतं त्या दगडाचं माणूस झालं हे नवल काय. अरे कुठलं जर नुसतं जर नामचिंतन जर केलं तर माणसाचा संसार सुखाचा होते. अशी ती कोण ती बाई बोलायची आई बोला. न होता तुझे चरण भेटे न प्रपंचाचे सबळ गोष्टी. तुझे चरण देखता दृष्टी प्रपंच होते बनमत तुझे. हो तुझी जर भेटी नाही झाली तुला जर कधी डोळ्यात नाही पाहिलं कधी जर आम्ही तुझं नामचिंतन जर नाही केलं तर मग काय होते संसाराची तुका तुझी म्हणतात. आणि कुठली नुसती भेटी जर झाली संसारामध्ये मात्र चिंता राहते. असं तुझा लागताचे चिरचरणा तुळलिंगाने करण महाकारणे से जाना वय परिपूर्ण परब्रह्म. हो तुला पाय लागल्याबरोबर मात्र त्या ठिकाणी तुळदियाच्या दिनदेव होतो दिनदियाच्या कुलदेव होतो. एवढी तुझ्या पायामध्ये ताकद आहे इतकी शक्ती आहे तर तुझं नाम घेतल्यावर काय होणार नाही. पान समुद्रावर दगड चढली एकावर राख काढायचं आणि एकावर मग काढायचं. आणि ते दगड पाण्यात टाकायचे दोन्ही याच्यावर राख काढायचं त्याच्यावर मग काढायचं. दगड पाण्यात टाकला की दगडी एका दुसरा पाण्यावर आजार. आता सध्या पाय तुम्ही याच्यात गेला असं पुन्हा पाहिला असेल तर त्या ठिकाणी ते शोधून झालेलं आहे. पुढं लक्ष झाल्याचं असं त्याच्यावर सांगायचं. तुझे लागताचे पाय देत होय विद्या संजय होते निसंध्यान जीवत होय शिवसाक्षी. हो तुझे पाय लागल्या बरोबर माणसाच्या जीवाचा मात्र उद्धार होतो. ज्याचा संसार अधोगती गेला ज्याचा संसार झाल्यावर येतो जेव्हा इतक्या तुझ्या पायामध्ये टाकतात असं त्याचं वर्णन सांगायचं. आगाध चरणाची ख्याते नवाने थांबो नवल्याम श्रुती चरण शरणाचार्य मुक्ते कथा निवृत्ती अनुवादी. लय मोठे दृष्टांत आले. अरे देवा त्या वनात दिसता तुला पाय लागला तो वाढलेले झाड उले होय भाभी गजान बाबाची पूजी सांगितली हा वाढले झाड वले केले आणि पोरगेवरी पाणी पिले. आवलिया बसले गजानन बाबा जाऊन शेजारी. इतकी त्या देवाच्या पायामध्ये ताकद आहे इतकी शक्ती आहे त्याचं वर्णन सांगायचं. अनुवादता रामकथा गळी काळा वाढवे माथा तीर्थ वंदते चरण तीर्था कथा ऐकता देवनिवती. हो अशा प्रकारे मात्र त्या ठिकाणी अनेक प्रकारचं जे देवाचे पाय आहेत ते कसे म्हणजे तीर्थासारखे पाय आहेत. असं अनेक प्रकारचं महिमा त्या ठिकाणी आणि प्रभू रामचंद्र तीर्थाटन करता अनेक प्रकारचा उद्धार करून लागले त्याचं वर्णन सांगते. आवळे गाता रामायणा श्रीराम सुखावे आपण वाक्याचे निरीक्षे जन्म मरणा सत्य संपूर्ण प्रब्रह्म होती. हो वाक्याचे अशा प्रकारचं ऐकताना म्हणतात काय सुरते जे ते सुरते कसे होतात म्हणजे प्रब्रह्म होतात. म्हणजे लागली समाधी ज्ञानी याची अशा प्रकारे समाधी लागती. अशा प्रकारचे ज्ञान आहे ही कथा ऐकणारी. अशी कशी आहे कथा अमृताहुनी गोड नाम तुझे देवा आणि मन माझे केशवा का नाही. सांगा पंढरी राया काय करूयाची आणि का रूप ध्यानाची नाही तुझी. अशी गोड कथा आहे पण ही गोड कथा माणसाला आवडत नाही. काय आवडते माणसाला ती कथा असं त्याचं वर्णन सांगितलं. तुझी नित कथा न पावन करी लोक समजता असो कथा अनुसंवाद वार्ता नाम समरता निज मुक्ती. हो आता ही कथा
कशी म्हणजे गोड कथा आहे. ज्यानं ही कथा ऐकली, ज्यानं ही कथा नित्यने मानत, मात्र नित्यने पाहिजे बरं. माऊली बरोबर आहे म्हणजे नित्यने म्हणावे तो प्राणी दुर्लभ. काही लोक असे येतात आपल्या गावातून दुसऱ्या गावात एक जागा जरी ते एकच जागा धरायची, जागा बदलायची नाही. एक मांडी आधी ती एकच मांडी घालायची, डबल मांडी बदलायची नाही. म्हणजे नियम सांगत नाही. त्या माणसाला ब्रह्म्याची मात्र ओळख लागते. त्याच्यात मनानं नाही सांगितलं. एकच जर खाल्लं तर एकच खायचं, दुसरं काही खायचं नाही. एकदा जेवण केलं तर एकदा जेवण करायचं, म्हणजे डबल जेवायचं नाही. गादीवर झोपलं तर गादीवर झोपायचं, पोत्यावर झोपलं तर पोत्यावर पोती होईपर्यंत नियम येते. एकदा पोत्यावर झोपलं तर पोती होईपर्यंत पोत्यावर झोपायचं, एकदा गादीवर झोपलं तर गादीवर झोपायचं पोती होईपर्यंत. म्हणजे 1 महिन्यावर पोती चालू का 2 महिने चालू का 3 महिने चालू, त्याचा नियम. जर असा जर नियम केला तर त्याला माऊली नावावर आहे म्हणतात नित्य नियम नामी तो प्राणी दुर्लभ आणि लक्ष्मी तयार होईल. माणसाचा उद्धार निश्चित होतो, उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही असं आपल्या शास्त्रात सांगितलं. नित्य सम्राता राम नाथा सकळ पातका करी भस्मा चौपुरुषार्थाचे काम होय सुगम हरिनामी. हो, आपण जर असा नित्य नियम केला, नियमाचे नियम सांगायला बरं, नियम असा जर नियम केला, कोणता एक नियम करा, माणसाला नियम लागतो. मात्र बगर नियमाशिवाय जसं आपल्याला सकाळी उठलं की आपल्याला जावं लागते घरी, आणि जर नाही गेलो तर पोट गच्च होते, आणि पोट गच्च झालं तर डॉक्टरकडे जावं लागते. तसं एक नियम करा कोणता तरी, तुम्हाला जे करता येईल तुम्हाला तो कोणता करा. तो आपलं पोती जर घेऊन आपल्याला एका जागेवर बसायचं, आपली जागा आपल्याला सोडायची. आपल्याला नित्य नियमानं आपल्याला पोथीत जायचं म्हणजे जायचं, आपल्या मग किती काम असू असा कोणता तरी एक नियम करा. आपण जे खाल्लं एकच खायचं कोणते की असा नियम. अनेक प्रकारचे नियम सांगितले. असे ज्याने नियम केले त्याच्यावर मात्र निश्चित भगवंत कृपा करतात, त्याचं वर्णन सांगायचं. करता राम नाम स्मरण जन्म मरणाशी मरण समूळ विरे मी तुपना बंधना बाधेना. हो, आणि जर कोणाची एवढं कठीण जर नसेल जमत म्हणता तर मग काय करायचं, त्या ठिकाणी आपलं आवडीनं भोळी भक्ती करायची आणि देवाचं नाम चिंतन. देवाचं नाम चिंतन जर केलं ना तर मनुष्य मात्र त्याला मात्र या मरणातून मुक्त होत आहे. त्याचं वर्णन सांगायचं. बाधेना माया मोहन बाधेना कर्मबंधना बाधेना त्रिविध विधाना राम स्मरण करताची. हो, रामचिंतन करता करता मात्र त्या ठिकाणी बाधा बोलता येणार नाही, त्याला भूत बांधायला लागणार नाही, त्याच्यावर संकट येणार नाही, आणि तो या जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये पडणार की नाही असं त्याचं वर्णन सांगत. दृश्य दृष्ट आणि दर्शना घे ज्ञाताने ध्याना ज्ञान ज्ञाताने ज्ञान करता समरणा त्रिपुटीची भाना सेना. हो, ज्याला अशा प्रकारचं स्मरण करायला तर त्याला सुखही पावत नाही, दुःखही पावत नाही, तर कोणत्याच प्रकारचं ध्यान राहत नाही. असं ध्यान करा. नाही तर ध्यान करायचं राम 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 राम, दुःखामध्ये गेलं हिरव्यामध्ये गेलं की राम 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 राम, आणि गावात आलं की आपले एक महाराज सांगतात झूठ बोले कव्वा काठी. अशा उदाहरण आपल्याला जर देवाचं नाम चिंतन करायचं ना तर कुठेही बसून देवाचं नाम चिंतन जर केलं ना तर आपला उद्धार होतो. त्याचं वर्णन सांगायचं. आशेना देय भावा आशेना जीवे जीव भावा मृत्यूपणा नाही ठावा नाम निर्वाह श्रीरामे. हो, त्याला बाई असो का मुली असो, पुरुष असो का लेडीज असो, लहान असो का मोठा असो, गरीब असो का श्रीमंत असो, कोणी असो, देवाचं नाम चिंतन करण्यासाठी सकळाची येथे आहे अधिकार. आणि कलियुगी उद्धार हरीच्या नामे, देवाच्या नामान सगळ्याचा उद्धारी वर्णन सांगायचं. राम नामा जाग दारोळे न समरस्त्या शरणाई घे काळे भय समूळ पळे सुख सोहळे श्रीरामे. हो, रामनामानं महाकाळाचा काळ असणारा, अनेक प्रकारचा जो मेपणा असणारा सगळा मात्र तो काय करतो म्हणतात घेऊन पडतो. महाकाळाचा काळ घेऊन पडतोय. नवे नवे जे आपल्याकडे असणारा मेपणा आहे लोक सुद्धा येऊन जातो. त्याचं वर्णन सांगायचं. श्री राम नामे गर्दरे प्रभू स्वानंदे ओंबरे देव देव वच्चे अनुसरे देवी नामोचारे श्रीराम. हो,
जर तुम्ही देवाचं नाम चिंतन जर केलं म्हणता तुका म्हणे वच्छे आणि धेनू एक चित्ती आणि तैसे मदनी ती सांभाळित. जशा प्रकारे आपली गाय मात्र आपलं कुठं रानात चराय गेलं लक्ष कुठं राहते तिचं आपल्या बचल्याजवळ आपल्या वासराचे लक्ष असते तिथून तिचं लक्ष येत असते. तसं आपण जर देवाचं नाम चिंतन जर केलं काही करा काम करताना बसतानी उठतानी निंदतानी झोपतानी भाकरी करतानी जर आपण देवाचं नाम चिंतन जर केलं ना तर काही काळाजी नाही त्या ठिकाणी काही काळ येऊ शकणार नाही. आणि ज्यानं त्या हरिपाठ बनतानी देवाचं नाम चिंतन करताना जर या भाकरी जर खाऊ घातल्या माणसांनी तर याचा जो उदार आहे पण त्याचा पण सुद्धा उदार आहे असं वर्णन सांगायचं. श्रीराम नामाक्षर अक्षरातील पर नाम प्रब्रह्मे परस्पर नाम मंत्र शिवव्यापी. हो आता तुम्ही सांगा आता यात या मंत्राला जप पण केलता महादेवांचा महादेव कधी ज्यावेळेस वीस प्रश्न केलं 20 कशानं उतरलं मग महादेवानं जर प्रभू रामचंद्राचा जप केला रामकृष्ण नामे हे दोन्ही साधे हे दोनच मंत्र लिहितं रा आणि मग जर त्यानं जर जप केला महादेवानं कधी ज्यावेळेस 20 त्याच्या कंठामध्ये बसलो त्यावेळेस मग त्याचं वीज जर चित्र झालं तर आपलं होईल का नाही तुम्ही सांगा. तुम्ही याचा विचार करा आणि उद्या सकाळी मध्ये येऊन सांगा आणि दूध मग बघा नामापाचे सत्य मुक्ती पंडित बोलते शक्ती बोलू ते माझी प्रत्यते नाम निश्चिती तारक. हो आता देवाजवळ म्हणजे नामाजवळी मात्र माणसाचा उद्धार आहे हे 100% खरं आहे. शास्त्रानं आपलं अनेक प्रकारे वाचून दाखवलं शास्त्रानं सांगितलं पंडित लोकांनी सुद्धा सांगितलं. हे नाथबाबा बोलायले की त्या ठिकाणी मात्र जर देवाचं नाम चिंतन जर घेतलं तर 100% आपला उद्धार आहे याच्यात चिंता करायचं काम नाही. नाममुक्ती नामापासून ब्रह्मप्राप्ती राम नाम जे जपते नवद्य त्रिजगते तेची हो जो अशा प्रकारे रामकृष्ण नामाचा जप करत त्याला मात्र जोपर्यंत चंद्र सूर्य तोपर्यंत त्या काळ मात्र बांधू शकणार नाही असं त्या त्याचं वर्णन सांगते. राम नाम परमतप राम नाम परमतप राम नाम निर्षे पुण्य पाप नाम निर्विकल्प समाधी. हो कलियुगामध्ये पहिल्या सत्ययुगामध्ये अनेक प्रकारे काय होतं जप तप अनुष्ठान होता त्या ठिकाणी माझं आयुष्य फार मात्र आयुष्य होतं. आता आयुष्य कमी आपल्याला कलियुगामध्ये म्हणतात. मग या कलियुगामध्ये जर आपण देवाचं नाम चिंतन जर केलं तर कलियुगी उद्धार हरीच्या नामी हे सगळ्यापेक्षा जप तप अनुष्ठाने असं त्याचं वर्णन सांगायचं. नामे नान्य ध्यान नामे सर्वदा स्वाध्याय ध्यान नाम प्रत्यक्ष परब्रह्म पाहे अभाग्य भावा उपजेना. हो आता रामनामात काळ वेळ आहे का रात दिवस संडासला बसतानी जेवतानी बसतानी उठतानी असं काही आहे का काहीच नाही. कोणी सांगायची आणि नाथबाबा सांगलं पुन्हा तुम्हाला ते सांगते त्या पुरावा हरी बोला भांडता हरी बोला कांडता आणि उठता बैसता हरी बोला. माणसाला कधी सुद्धा देवाचं नाम चिंतन घेण्यासाठी काळही नाही गेलं नाही कधी का होईल पण देवाचं नाम चिंतन द्या. या ठिकाणी मात्र आपल्या तो जिबीलं मात्र मुख राहू देऊ नका तुला देवाचं नाम चिंतन करा असं त्याचं वर्णन सांगायचं. नामे नाही अनध्यायन नामे नाही विधी विधान नामे नाही कर्मबंधन नामे पावन महापापी. हो नामाला बंधन कुठंच नाही. नाम घेण्यासाठी प्रत्येक गोष्टीला अनेक गोष्टीला बंधन आहे काही काही गोष्टीला बंधन आहे. पा एस टी मध्ये जर जायचं असेल जर त्याची वय असो करू पण कागदपत्र लागतात तर त्या एस टी मध्ये त्याला तिकीटची फेरी भेटते. प्रत्येक गोष्टीला मात्र त्या ठिकाणी काय अनेक प्रकारचे त्या ठिकाणी नियम येतात. या ठिकाणी नियम आहे का इथं आलं आणि पोथीमध्ये जर आपण झोपून बी समजा पोथी जर ऐकली काही नियम येतात त्याला त्यानं ऐकली त्याचा उद्धार होणार नाही असं काही आहे का पुढे लिहून ठेवलं का नाही. तुम्ही खुशाल झोपा आणि आम्ही बी असे पाय चांगले जाऊन झोपतो पोथी आपली जाऊन रात्रभर जाऊन ते असं त्याने नियम कोणत्याच प्रकारचा सांगितला नाही त्याचं वर्णन. जरे झाला
दुराचारे तो जो भरे अनताप भरे हा. राम नामे जपे जिवारी तो साधू संसारे भगत वाक्ये. हो किती काही सुद्धा अशा प्रकारचा पाप असं किती काही माझ्यापुढे कोणच पाप नाही केलं महाराजांचं मुलाचं लग्न माझ्यापुढे कोणच नसेल केलं कारण त्यानं 7 राजन भरली होती मी स्वतः पाहिलं बरं. मी जाताना पंढरपुरावर आळंदी देवता वेळेस बाकीचं दिंडी गेली पण बंद हिंडायचा मात्र त्या ठिकाणी सोडली. हो मी जाऊन स्वतः बालाजी तिथं तो कसे लोक मारत होता कसा तिथे बसला होता किती राजन भरली होती सगळे मी जाऊन पाहिजे कोणीच नाही आलं मला मी एकला गेलो मला जाऊ द्या आपलं डबल तुम्ही येऊन आपल्याला सांगता येणार नाही. तर त्या ठिकाणी मात्र त्यांचे रामायण कुठं गेलं कुठं त्याला ते प्रसन्न झाला कुठं त्याला सगळं पाहिलं या जर तितकं पाप तर आपण कोणच नाही केलं मग तितकं पाप नाही केलं आपला उदार होईल का नाही. त्याने इतकं पाप करून प्रभू रामचंद्र जन्माला यायच्या आधी 12,000 वचन रामायण लिहिलं आणि तसं देवाला वागावं लागलं. मग आपण तर काही पाप केलंच नाही मग देवाला आपल्याला प्रसन्न होणार नाही तेव्हा आपल्याला असं म्हणून सांगायचं. श्रीराम कृपा निज दीपान आईले गेले अकल्प पाप तिच्या तपाचा प्रताप पापाची निष्पाप करून दावी.